ही गोष्ट आहे कोलगेट स्माइलची. सांगते, पण त्याआधी आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागचे काही दिवस ही कोलगेट स्माइल थोडी गायबच झाली होती. त्याला कारण असं होतं, माझा हा समोरचा दात दिवसेंदिवस खराब होत चाललेला. तशी त्याला कीड खूप वर्षांपासून लागलेली. सो मी नेहमी डेंटिस्टकडे जाऊन क्लीन करून फील करून घ्यायची. आणि डॉक्टरने तशी मला वॉर्निंग पण दिलेली, ह्या दाताने काही तोडू नकोस. पण आपण कुठे एवढं मनावर घेतो. आंब्याचं सीझन, चोखा आंबे, हे खा ते खा, सगळं केलं मी. आणि एवढं सगळं केल्यानंतर आता काय, फिलिंगमध्ये क्रॅक आली, अजून खराब झालं. डॉक्टरकडे गेल्यावर कळालं, आता फिलिंग हा ऑप्शनच राहिलेला नाही, आपल्याला रूट कॅनलच करावं लागेल. मला आधी फार वाईट वाटलं, कारण मला माझं ओरिजिनल दात नव्हता लूज करायचा. पण हेही कळालं की आता जे आहे त्याला सामोरं जावंच लागेल. मग काय, पहिली सिटिंग, दुसरी सिटिंग, तिसरी सिटिंग, आणि आज फायनली कॅप बसवणार. ती कॅप एक्झॅक्टली माझ्या दातांची मॅच होत होती. मी खूपच खुश होती. पण डॉक्टरांनी मला सफिशियंट टाइम दिला चेक करायला की तू बघ, तुला कम्फर्टेबल वाटतंय की नाही. आपल्याला जर चेंज करायचं असेल तर आपण करू पण शकतो. पण बराच वेळ विचार केल्यानंतर फायनली मी त्यांना सांगितलं, नाही, ही कॅप परफेक्ट आहे आणि तुम्ही लावा. आणि बघताय माझी स्माइल. बघायला गेलं तर आपण आपल्या दातांकडे ना बऱ्यापैकी दुर्लक्ष करतो. आता मला खूप वर्षापासून हे माहिती होतं, माझ्या समोरच्या दाताला कीड लागले आणि त्याला ट्रीट करणं फार गरजेचं आहे. आणि मी नेहमी व्यवस्थित फील पण करून घ्यायची. पण ह्यावेळेस क्रॅक आलेली आणि मला ते दिसत होतं की त्याची कीड पण वाढलेली आहे, तरी मी दुर्लक्ष केलं. आणि त्यानंतर मग हे असं की आपल्याला रूट कॅनलला सामोरं जावं लागतं. अशा आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी असतात, लहान आहेत म्हणून आपण दुर्लक्ष करत जातो आणि कधीतरी त्या मोठ्या होतात. आणि मग फायनली जेव्हा वेळ येते बदलायची, तेव्हा मग असं होतं की अरे यार, आधीच नीट काळजी घेतली असती तर असं झालं नसतं. पण हा बदल पण गरजेचा असतो. आज मला इतकं सुंदर वाटते. माझं हसू थोडंसं थांबलं होतं, पण आता ते फुल व्हर्जन मध्ये परत आलं आहे. #स्माइल इज बॅक. अँड स्पेशल थँक्स टू दीज अमेझिंग डॉक्टर्स फ्रॉम डॉक्टर स्माइल डेंटल क्लिनिक, पालघर.